पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मोताळा तालुक्यात मियावाकी प्रकल्पाला भीषण आग, हजारो झाडे जळून खाक. सिंदखेड लपाली शिवारातील हरित उपक्रमाचे मोठे नुकसान, ग्रामस्थांचा भ्रमनिरास. अवर्षणग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गावशिवारात राबविण्यात येत असलेल्या मियावाकी पद्धतीच्या हरित उपक्रमाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गेल्या 5 वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहभागातून उभा राहिलेला हा प्रकल्प काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड लपालीचे सरपंच प्रवीण कदम यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे 20 ते 25 एकर क्षेत्रात चर खोदून हजारो वृक्षांची लागवड केली होती. या झाडांचे संगोपन ग्रामस्थांनी आपल्या मुलांप्रमाणे जपले होते. पावसाळ्यात पाणी अडवून जमिनीत मुरवण्याचे प्रयत्न केल्याने परिसरातील भूजल पातळीही वाढू लागली होती. विविध औषधी व उपयुक्त वनस्पतींची लागवड करून हा प्रकल्प परिसरासाठी आदर्श ठरत होता. मात्र आज लागलेल्या आगीमध्ये हिरवीगार झाडे, औषधी वनस्पती तसेच ठिबक सिंचनाचे असंख्य पाईप आणि इतर साहित्य जळून खाक झाले. आग नेमकी कशी लागली, अपघात होता की कोणीतरी जाणीवपूर्वक लावली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ आणि भ्रमनिरासाची भावना व्यक्त होत आहे. हे घेतलेलं आहे त्यानुसार गावकरी गेल्या 2018 पासून सतत या संदर्भात काम करत आहे. पण आपण बघत आहोत की आज कोणीतरी शेतकऱ्यांनी आपल्या बांधावरती गवत पेटवण्यासाठी किंवा झाडं पेटवण्यासाठी वृक्षांची सर्व पानं या ठिकाणी भरपडून गेलेली आहेत. प्राण्यांची, पक्ष्यांची घरटी या ठिकाणी नस्तनाबूत झालेली आहे. अंडी आम्हाला इथून आम्ही जेव्हा विजत होतो, आमची गावकरी जेव्हा ही आग विजत असे त्यावेळेस अनेक तितर असे पक्षी या ठिकाणी पडताना आम्हाला दिसलेत, ससे दिसलेत, अनेक या ठिकाणी भक्ष्यस्थानी पडलेले असतील. परंतु एवढंच असूनसुद्धा निसर्गाची जी काही किमया आहे की ह्या ठिकाणी मधमाशांचा पोळ उठलं आणि गावकऱ्यांवरती आणि त्या वऱ्हाळावरती हल्ला केला आणि त्या ठिकाणी अनेक लोक जखमी झालेत. परंतु या ठिकाणी आम्ही आत्ताही उभे आहोत आणि जस्ट ही आग विझवलेली आहे. बघू शकता की हे खोडसुद्धा जळालेलं आहे. खाली अनेक मोठ्या प्रमाणात गवत होतं. कारण गावकऱ्यांनी गेल्या 7 वर्षापासून कुरण विकास खूप मोठ्या प्रमाणात इथे वाढवून ठेवला होता. इतका मोठा कुरण विकास असताना आग किती मोठ्या प्रमाणात असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. आणि ह्या झाडाचे सर्व पानं गळून पडलीत, जळून गेली.